ए मंदा, मंदा ग. हा काय म्हणते का सुनंदा? इकडे आहे मी आतमध्ये. काय करून राहिली का ते? अगं काही नाही, ते वहिनीसाठी गिफ्ट केलं पॅकिंग. तू गिफ्ट आणलं का ग? साडी कपडे नाही आणले का श्यामसाठी? आणले ना, कपडे पण आणले. म्हणजे मी कपडे सर्वांलेच आणले, आईले, बाबाले, श्यामले, वहिनीले. ते वहिनीसाठी ना एक हे केलं मी, चॉकलेट आणि फ्रुट्स असं एक याच्यामध्ये पॅक केलं. ऑप्शन करू की नाही आपण, त्यावेळेस देऊन द्यायचं. आता एवढा मोठा कार्यक्रम आहे, व्हिडिओ कॅसेट गिसेट आहे, जरा चांगलं दिसते. हो का ग? मी नाही आणलं बिचारे काही. मी साडी त्या श्यामले ड्रेसच आणला. तू आईले बाबाले कपडे घेतले का लगे? हो का? मी नाही घेतले बिचारे. जाऊ दे, म्हटलं कसं तर बारशाला घ्यायला लागतात. बारशाला घेईन मी, आता नाही घेतले. हे केवढंच झालं मग हे? जाऊ दे ना का, केवढ्याचं कायच करायला लागते. जिजूंना मागून घे पैसे. नाही ग बाई, आमची तर आता पेरलं, हरभरा पेरला आहे, थोडा खर्च झाला. आम्ही जाऊ दे, आता नाही मागत. हा बापरे, तू कधीपासून खर्चाचा विचार करायला लागली? खर्चाचा आपल्याला काय करायला लागते? पाच बशील तो नवरा, त्याला काय धंदा असते दुसरं? आपण घरातल्या कामात म्हणतो का कधी आमच्या जीवावर आलं माझं मी करत नाही? तसंच कमाई करणं त्याचं काम आहे. असंही कर, काही कर, आमचे खर्च भागव म्हणा. आपल्याला काय करायला लागते? खर्चाचा आणि पैशाचा आपण कशाला विचार करायचा? ते लोक करतात का कधी आपला विचार की हो गड्या आज स्वयंपाकाला उशीर झाला, ठीक आहे, ओके असं म्हणतात का कधी? ते तर आपल्याला छत्रापत्रा सुनावतात. मग आपणही काय ऐकायचं? पैसे नाही येत असं? पैसे असलेच पाहिजेत. आम्हाला काय करायला लागते? कशी आहे ना? नाही असं थोडे चालत असते. सुरेंद्रताई, बापरे काय जादू केली बाप्पा. काय झालं? एवढी कसं काय एवढं नवऱ्याचा विचार करून राहिली? बाई खूपच. तसं नाही हो, काही बोलते काय नाही. म्हणता थोडंसं विचार करूनच वागलेलं चांगलं असते, तर जरा किंमत राहते. नाही तर विनाकारण काही बरोबर योग्य नाही आहे ते. नाही आता मी जास्त नसते करत, तुला सांगते म्हणता. उलट येते तर चांगलं आहे, खरं सांगते. नाही तर विनाकारण आमच्या घरी वाद व्हायचे, चिडचिड किचकिच, सदैव भांडण. आता चांगलं चालू आहे सगळं. जाऊ दे ना, चांगलंच असलेलं बरं. पैसा काय आहे, येणारच आहे. जसं असते आपापल्या नशिबाने सगळं. आता आपल्या मम्मी पप्पाच्या घरी एवढा आहे, तर त्याचा आनंद कोण घेऊन राहिलं? आपल्या वहिने. कारण त्याच्या नशिबात होतं नाही हे सगळं वैभव, आपल्या नशिबात थोडी होतं. मग आपल्या नशिबाने आपल्याला जे दिलं त्याच्यात आपण आनंद मानायचा. कशाला त्या वहिनीला झुरायचं ना, आपण आपलं दिवस रात्र खराब करायचा. आपल्याला काय आहे काय नाही हा विचार करत. त्याच्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे ते ठीक आहे. बघ ना, बघितलं का एवढा मोठा सांजेचा कार्यक्रम, 3 दिवस पुरणारा कार्यक्रम. कधीतरी ऐकला का सांजेचा कार्यक्रम एका दिवसाचा असते? खूप करतात ना, किती हौस करून घेऊन राहिल्या. बघितलं का? मोहिनीचं तर बरं चांगलंच आहे, त्याच्याबरोबर रश्मी नाळ्यासह घोड्याची यात्रा चालू आहे. मोहिनीसाठी साडी आणायला गेली तर स्वतःसाठी घेतली, लाचा घालतो म्हणते लागे. तिचं काय बाई? आई तर काही म्हणतच नाही, मम्मी तर खरं ना काहीच म्हणत नाही. सुनाईले म्हणून म्हणून ठेवतच नाही. निरा काही करा आणि कसंही करा. आता रश्मीनं म्हटलं की मेहंदीचा असा कार्यक्रम करूया, व्हिडिओ कॅसेटवाला सांगूया, तर मम्मी होच म्हणते. पप्पा तर बरं कधी काही म्हणतच नाही. आणि आपले नंदी बैल तर कधी काही बोललेच नाही, ते फक्त मानच हलवतात बायकोच्या पुढे. झाला कार्यक्रम. थोडा खर्च होऊन राहिला का? जाऊ दे बाई म्हणता, आपल्याला काही करायला लागत नाही. जाऊ दे, त्याच्या नशिबानं आहे तर त्या आनंद घेऊत का तिकडे ना घेऊत. त्याचं नशीब त्याच्या संग, आपलं नशीब आपल्या संग. कशाला बुगास काही म्हणायचं? आणि म्हणून आपला ऐकतच कोण असते? उलट आपणच वादात पडतो बाई. आणि काही फायदा होत नाही. किती बरं माझं मला माहित आहे म्हणता, शांतपणा करू नको. मागे किती त्रास झाला मला. मग बाई श्यामला डेंजर आहे. किती त्याच्या बायकोला केलं तर किती दिवस माझं बोलला नाही, हे नाही. अजूनच कुठे चांगला बोलून राहिला. माझ्या घरचे लोक सगळे झालतं बाई. आता आम्ही कधीच कोणाला काही म्हणत नाही बाई. काय करायला लागते त्याचं ते काही करत. आपल्याला बोलवलं ना कार्यक्रमाला यायचं, आपल्याला जे द्यायचं आहे ते द्यायचं, नाही द्यायचं ते चुपचाप राहायचं. म्हणायचं नाही कोणाला कशाला करता, काहीच नाही. ते चांगलं आहे. आपल्याला काय करायला लागते? सांगितलं ना, आपल्या मम्मी पप्पाचं घर जरी असलं, हे सगळी प्रॉपर्टी इस्टेट आपली जरी असली तर ती आपली होती, आता नाहीये. आता ती आपल्या वहिनीची झाली. आता याच्यावर वैभव, याच्यावर सत्ता त्याच गाजवतील. आपल्याला काय टुकू दुरून पाहिजे आहे. ते तर आहेच बाई. आता मस्त आहे बाई, त्याचं काय पाहा लागते. पाहा ना किती मस्त कार्यक्रम चालू आहे. स्पेशल 3 दिवस पार्लरवाली आहे म्हटलं, मोहिनीचं मेकअप करायला. त्याच्याबरोबर ते रश्मीचंही करायला. घरी स्वयंपाकाला बाया आहेत, पोळ्याला बाया लावल्या, धुण्या भांड्यात बरं बाई लावलेलीच आहे. काहीच नाहीत करत ना दोघी जणी. खरंच किती वैभवात राहतात तो ह्या. जाऊ दे ना ग, कशाला त्याच्या नशिबाला झुरते? जाऊ दे. बरं सांग, केवढंच झालं हे? मी पण करते ना मग असं काही. तू देशील आणि मी नाही देऊ, चांगलं देशील का? केवढंच झालं? काय काय ठेवलं ह्याच्यात? काही नाही ना ग, 2-3 डेअरी मिल्कचे चॉकलेट ठेवले आणि केळीची फणी ठेवली, सेप ठेवले, चिकू आणि पॅक करून टाकलं. फुलं ठेवले आजूबाजूने गुलाबाचे. आणि असं वरून हा छान असा लाल कलरचा कापडा लावून दिला. छान दिसून राहिला ना. मम्मी जवळच होता. दरलान लावून दिला. हे दौडी आहे, त्याच्याच घरची आहे, तिलेच देऊन देऊ. हो का? नाही मस्त दिसून राहिलं. पण चल बाई, मग मी करते ना बाई असं काही. काय देऊ मी म्हणता? मी बी नेकलेस आणला बिचारे. मग नेकलेसला पॅक करू, कसं करू नेकलेसला पॅक? पण मग बाई नेकलेस आणलं का? बहिणीने दिलं कधी?
वहिनीच्या भाऊजाच्या पुढेलाच पुढे पुढे करणं चालू आहे. साडी आणली तिने, नेकलेस आणला, मला नाही दिलं कधी काही. त्यावेळेस माझ्यासाठी तर तुझ्या हातातून पैसा सुटतच नाही का हो? चिकटले एवढी मोठी बहीण सारखी मोठी बहीण, पण कधी मला काही चांगलं घेतलं नाही. कधी मला दुकानात नेऊन साडी घेतली का? मला नाही दिला कधी नेकलेस. कसा आहे पाहू दे, काही नाही द्यायला लागत तिले. मला आवडला तर मला दे, मला दाखव पहिले. ओय मॅन, तिच्या नावाला आणला मी. जाऊ दे, देऊ दे तिले. काल फुगेलाय ना, माझी भाऊजाई फुगेलाय, भाऊ फुगेलाय, जरा त्याला मनवा लागेल ना मला. हे म्हणता आपण नावं ठरवते का ग? काय ठेवायचं ते? मुलगा झाली तर काय ठेवायचं, मुलगी झाली तर काय ठेवायचं? आपण ठेवूया ना नाव. आत्यांना पण असते ना, आत्यांनी पण ठेवले पाहिजेत ना, हो की नाही? आपण सांगू तर खरं त्यांना. आपल्या कुठं ऐकतात का ते? तू काय, तो बायकोनं म्हटलं तेच नाव ठेवीन. तो काय आपलं ऐकते काय? जाऊ दे, आला आपलं कुर्र केलं झालं. काय करावं लागते? जे नाव ठेवलं ते छान आहे ग असं म्हणावून चाललं जाऊ घरी. पाळण्या कालच्या घुगऱ्या खाऊन. बरं चल ना बाई, करणं तयारी करणं. त्यांची तर झाली बाई सगळी तयारी. तू काय घालणार आहे का? साडी घालणार आहे का? ती रश्मी लाचा घालणार आहे? रश्मी काही घालो बाई, आपल्याला काय करावं लागते. मी आणली बाई माझी छान पॉश डिझायनर साडी, तीच घालणार आहे मी. खूप महागाची. हो का? करा बाई करा, मी पण करते ना. अशी काही सोय लावते ना गिफ्टची आणि करते ना. ओय मंदा, का माझ्या सोबत बोलली का तू? माझ्या सासूसोबत बोललीच नाही. दिसल्या त्या मला तिकडे होत्या बसलेल्या. तर इनानं तर सासू संग बोलली. तो इनानं तिकडे होती बाहेर बसलेली, काही गेली नाही मी. दाली समोर की बोली कुठे चालली ती? इथंच आहे, मी इथंच. बसा म्हटलं. हो म्हणता बसतो ना. अरे काय पाहुणे, हा माय कर ना तू. म्हणलं काही वशन तर दे ना आमच्या जोडी, आम्ही बसल्या बसल्या करतो काही. करा सोरायला शेण काही तर दे ना. आता का बसाव का ती? नाही काहीच नाही करायला लागत. सगळं ऑर्डर दिलेली आहे. आणि माहितीये का, सगळा कार्यक्रम हॉटेलमध्ये असल्याच्यानं असं काही घरी काही एवढं नाहीये. फक्त ते आईचं कसं आहे, आईला सगळंच पद्धतशीर पाहिजे, त्याच्यानं आई ते घरीच करते जास्तीत जास्त. नाही तर सगळं हॉटेलमध्ये बुक केलेलं आहे. बरं कसं आहे, आता पैशावाल्यांची गोष्ट कशी असते, पैसा टाकला की काही भेटते ना हो. त्यामुळे काहीच नाही करायला लागत, निवांत बसा. बरं माय, घर तसं मोठं आहे म्हणतात वाला. हो साजरा आहे, वदरी आहे माय बांधेल. हो, तिसरा मजला बघितला नाही का तुम्ही? तो हाता बांधला ना रवीच्या लग्नाच्या वेळेस. म्हटलं शांताबाई, रश्मीच्या लग्नाच्या वेळेस बांधला ना तो. हो छान. म्हणजे माझ्या पप्पांचं घर कसं, बापरे काय पाहायला लागते. कोणी आलं की कोणी तारीफ करते. आहेच ना तेवढं, हवेलीच आहे ना. आता कसं मोठ्या लोकांचं मोठंच काम. हो खरंच आहे सर, मस्त आहे बरं. हो बाई, हो तीच का? सांग, मी तुला तिकडेच पाहून राहिली शांता. हो सुलक्षणा माय, तू बशी होती तिकडे त्या बाई, तर म्हणलं माय बसते. आम्ही मग इकडे आलो माय, म्हणलं मंदा संग घर पाहिलं. चांगलं आहे घर. हो मस्त आहे ना. वरचं पाहिलं का? हो माय बाई, वदरी गेलतो. बरं म्हटलं म्हणता ते मग ते ऑयर काही द्या माय आधी. ते हॉटेलमध्येच तिथेच आहे ना. साडी नेसण्याचा कार्यक्रमच तिथे आहे. हे इथे ना काल हे रश्मीने मेहंदीचा कार्यक्रम केला. बापरे, आता कसं ना, तुम्ही काल आले असते ना तर खूप मज्जा आली असती. बापरे, खूपच मोठा कार्यक्रम झाला म्हटलं. हो, आणि छान मस्त. आता तिकडे जायचं ना संध्याकाळी आपल्याला हॉटेलमध्ये. गाड्याच आहेत ना, काही टेन्शन नाही. माझ्या पप्पांच्या इथे 2 कार आहेत ना, कारमध्येच बसून जायचंय, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि म्हटलं तिथेच जायचं व्यवस्थित. बरं माय पाय, तू सांगतो माय काही द्यायला लागते. मग मी देईन. मग हॉटेलात जायला लागते नाही. घरी बी केला असता चालला असता कार्यक्रम, एवढं मोठं घर आहे. हो पण ते कसं, आपल्याला वाटते ते घर मोठं, पण मोठे लोकांना हे घर छोटं वाटते ना. असं असते ते. आता आपलं कसं, आपण छोट्या घरात राहतो म्हणून आपल्याला हे घर खूप मोठं वाटते, हो की नाही. पण ते नेहमीच्या घरात राहतात ना, त्याच्याने त्यांना कसं हे सगळं छोटं वाटतं. मग त्यांना यांच्यापेक्षाही मोठं पाहिजे असते. असं आहे ते. म्हणून माझी लहान बहिणी आहे की आपली रश्मी आहे ना, रश्मीने श्यामनीच ठरवलं हॉटेलमध्ये करायचं. हा ना माय, बरं झालं ना, साजरं झालं माय. काल आला नाही म्हटलं तुम्ही, रश्मीची आई? म्हटलं म्हणता बाई, काल ना थोडस कामच निघालं, त्याच्याने येणं नाही झालं. नाही तर आम्ही कालच येऊन राहिलो. हो ना, काल खूप मस्त कार्यक्रम झाला बिंदीचा, खूपच मस्त. हो ना, सांगे ना माय रश्मी. हो आले. आणि हे ना मी देते, हे सर्व व्यवस्थित न्या, सांभाळून द्याल हे. हो हो हो, तिथे ना त्या मावशी आहेत, मावशी जवळच द्यायचं हे. अरे मावशी, ताई बसा. हो माय बाई, आम्ही बसतो. कर माय, तो आता पाहायला पाय नाही माय बाई. कर माय बाई, कर. काय 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 पाठवा लागते, पुढे पाठवा लागते वाटते काही सामान, आहे ना. हो, ते याचं पॅकिंग काय काय केलेलं तर ते पुढे पाठवून देते. मावशी गेलेल्याच आहे, तर मावशी जोड देऊन द्या म्हटलं तिथं, म्हणजे कसं व्यवस्थित जाते, फुटफाट नाही झालं पाहिजे ना. अगं राहू दे ना, मग आपल्यालाही नेता येते ना, ते मांडीवर घेतलं की झालं. नाही ताई, कसं एवढं मग किती काय मांडीवर घेचा, समोर गाडी चालली म्हटलं यांच्या जोड देऊन देते सगळं. मग हे नाहीतरी शिला मावशी गेलेल्या आहेत समोर, तर मावशी जोड देऊन द्या म्हणतो. मावशीच्या एकदा ताब्यात दिलं की ते सामान व्यवस्थित राहते. आता आपल्याला तयारी करणं जाणं ते एवढं जमणार नाही ना. बरं पहा मग तुझ्या मनाने. हे पहा मावशी, लागे आई आणि मीना ताई, तुम्ही आता ना सगळं झालं की एकदा चहा घेऊन घ्या इथं आणि मग चालले जा. तिथं पण आहे चहा नाश्ता सगळी सोय आहे. तिथे हॉटेलमध्ये जाऊन बसा, म्हणजे कसं व्यवस्थित एक एक जण गाड्या जातात तर सगळेजण चालले जा. माय बाई, का आम्हाला देतं का पाठवून पहिले? नाही ना मावशी,
आता पाहुणे देतो ना मी एक एक पाठवून. हा, इथं बसल्यापेक्षा तिथं बसाय ना, छान आहे ना, मोठं हॉटेल आहे ना. हा, लॉन या, जरा फिरून या. मावशी कसं मग गाड्या घरच्याच 2 गाड्या तर त्याच गाड्याने ट्रिपा करायच्यात आपल्याला. बरं माय बरं. हा, आम्हाला काय ना ती बसणं काय तर ती बसणं काय, आम्ही जातो माय, सांगू माय. मग हो, अतूनच तयारी करून जा लागतील ना मग. हो हो आई, साडी गेडी अतूनच घालून जाय, तर ती काही नको ते पसारा करू. अतूनच तयारी करून गाडीत बसले की झालं. तुझी बॅग मी माझ्या रूम मध्ये ठेवलेली आहे, कबर्ड मध्ये आहे वरच्या खणात. बरं बरं. म्हणता ताई तुम्ही वेळेवरच जाल ना? हो, मी वेळेवरच जाईल. मला अजून मेकअपला वेळ आहे, मला कमीत कमी 2 तास तर लागतीलच. त्याच्यात मी नाही ना तेवढ्या लवकर. ठीक आहे मग तुम्ही करा तयार आहे. मी बाकीचे सांगतो. त्या आते आहेत की नाही, यायच्या आते आहेत आई, यायच्या आते आहेत. हा, त्याला तुमच्याच गाडीत पाठवतो. हा, तर त्याच्या जवळ बसजो. हा, चालते ना बाय. हा चालते. काय हो रे रश्मी, मग सुनंदा ताईची ननद सासूबाई त्यांनाही दे पाठवून पुढे. मग बरं राहते इथे, नाहीतरी गर्दीपेक्षा तिथं हॉटेलमध्ये जाऊन बसा म्हणा, पाहुणे सगळे. हो ताई, म्हणते मी आता एकाला ज्याचं त्याचं झालं ते जातील. आम्ही जातो बाई मग मंदा पुढे. हो हो, जाय ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हो, तिथे पण मस्त मोठं हॉटेल आहे. हो जा. पिंकीला आणायला पाहिजे होतं तुम्ही. बाई तिची शाळा आहे ना बाई, त्याच्यानं आलं नाही बाई ते. चला बाई मग शांताबाई, साडी गिडी बदलू ना. हा, का गं पद्मा आली नाही का? फोन नव्हता केला तिने? केलता, शाळा उघडल्या म्हणे. बचा साडी बदलतो, मी बदलतो, तूही बदल. आणल्यास ना तुम्ही साड्या सांगा. हो मग काय तर माय. चल बाई, मी पण माझी तयारी करते. सगळेजण जाणं सुरू होतील तर मग कसं माझी तयारी झालेली. बरं अरे हे मामी, हा मी काय म्हणतो, हे राहू द्या, हे सोडून द्या. तुम्ही जा ना तिथे जा. हे मावशी आहेत की नाही, मावशीचं सगळं मी एक सामान पाठवून राहिली. मामी तुमच्याही एक सामान ताब्यात ठेव जा. काय काय बाई रश्मी सांग बरं. हा, घरी रश्मीच सुचे ना, काही स्वतःच काम ना करताय. घरी पाहिनं हाता पाहिनं माय सारा कार्यक्रम जशी काही रश्मीच करून राहिली. कोण पासून आली तसं तिचं बोलायचं रिकाम पण नाही. हे करू दे, ते करू दे, अमक करू दे, ढमक करू दे. काय बाई सांग बरं. नाही तर माई रश्मी 10 आवाजात 1 आवाज दे. आता पाय बरं कशी बरं करून राहिली सारं. अरे भाऊ पद्धतशीर लावा, व्यवस्थित लावा. अरे भाऊ पहा ना, मस्त जसं सांगितलं बा तसंच लावलं ना आम्ही. नाही तेच म्हणून राहिलो, कसं व्यवस्थित तसंच करा. अरे रवी, हा काय का म्हणता ताई? अरे त्या वेण्या आल्या ना. वेण्या अन्न गजरे कोणाला सांगितले होते? आले नाही ते. पार्लरवाली म्हणते वेण्या द्या. ती म्हणले मी ते रश्मीला विचार. ते रश्मी म्हणते तुला विचार, तू म्हणते रश्मीला विचार. जाय घेऊन ये. अरे कसे रे दाखव, कुठे भेटतात त्या? अरे ते हारावाले असतात की नाही, फुलावाले, त्याच्याजवळ भेटतात. जाय कुंदाच्या आणजो, चांगल्या लय मोठ्या आणजो, नाही तर आणखी 2 4. किती आणू? पण सांग ना 5-6. नाही ना रे बाबा, आण 15 20 आण चांगल्या. कुणी लावते? हा, आण जाय. माझ्यासाठी स्पेशल 5 वेगळे आणजो, आणि 15 25 आण, आणि मला 5 वेगळ्या 30 आण. अशा तेवढेच असते ते? जाणार रे चिकटल्या केवढ्याची असो. जाय 10ची दिन नाही तर 15ची दिन. तसं नाही ना बाई, मग मला माहित नाही तुम्हाला काही भाव लावेल म्हणून विचारून राहिलो. बरं आण तुझं अजून दे अजून. आता सध्या तर काही नाही माहित, बाकीचं विचारता बायकोले. ते तर म्हणते सबन केलं एक राहते. मग तूच विचारा दिले मला, राहायला काही तर सांग ना मला, मी चक्राच मारू काय? मग विचार ना तू, कुकड्या आहे ते दिसत नाही तशी. इकडे येते फुलपाखरासारखी, तिकडे उडते. ए रवी, हा ते आला फुलपाखरू इकडून उडत. आता इकडे होती ना, इकडून कुकडून आली काय माहित. काय रश्मी काय म्हणता? हे मी कशी दिसते? कमाल. ती विचारायला नवऱ्याला ती बोलावलं. हाई बावला चालला, काय म्हणतो विचारायला. काही कमाल आहे बाई, काही घेणं नाही आपल्याला. चला आपली तयारी राहिली इकडे. काय पाहायला लागते? नेहमी सारखी सुंदर मस्त. ते साडी बरोबर बांधतो, फक्त बिना लावतो त्याला, काही बांधून घे दिली, नाही तर तोंडावर पडशील. जाणे रे, की छान नेसून दिली. योगितानी घालून दिली ना, मस्त आहे ना. तू तिथे का ती लाचा घालणार होती ना, ती कुठे गेलं का ते आता? हे आता जेवण बिवणं होईपर्यंत, नंतर मग कार्यक्रमाच्या वेळेस मी लाचाच घालणार आहे. कशी दिसून राहिली मी? मस्त. बाबू ते गजरे राहिले ना, आणि ती पार्लरवाली तिकडे आवाज देऊन राहिली ना. बायकोची तारीफ मग करतो. अरे नाही चालू ना बाई, चालू ना. काही ना मला हे घर नाही आपलं, मी थैल्या आणल्या सगळं आणली. जाय मग ना, ते देतात तुला पन्नी गिन्नी काही. मला 5 वेगळे आणजो. तुला पाहिजेत का? नाही मला नाही पाहिजे, मला कुठे केस आहेत. मी येडी. हा म्हणता ताई. हा काय म्हणते का ताई, तुम्ही साडी घाला ना, बदलत नाही का तुम्ही ड्रेस वगैरे काही? तुमचं जेवण झालं का? नाही का बाई, माझं जेवण नाही झालं, मी चेंजेस करायला चालली होती. तू जेवली का? बाकीचे सर्व झाले का तुमचे जेवण? नाही हो ताई, पाहुण्यांचं चालू आहे, माझं नाही झालं अजून. नाही माझंही नाही झालं, मी येते. मी चेंज करते. छान दिसून राहिली ग. थँक्यू ताई. मोहिनी त्याची झाली का तयारी? ते योगिताला विचारणं माहिती, तू पार्लरवाली तसं सांगितली, ती एक सामान वेगवेगळं सांगून राहिली. तू जा तिला विचार एकदा काय आहे तर. नाही मी तिच्याजवळ सगळं दिलेलं आहे, फक्त वेणीच राहिल्या होत्या. जा मग तू पहा काय आहे तर. मी चालली आता, माझं करते मी आता. बरं ठीक आहे. रश्मी. हा दादा. अरे ते आपली सुमना ते आलती ते माहितीये का तुला? कुठे आता दिसलीच नाही. ते बोलतो म्हटलं मी, कुठे बसली काय माहिती. त्या वरच्या रूम मध्ये आहेत बसलेल्या. बरं मी चाललो. मी बोललोच नाही तिच्या संग. आलं तेव्हापासून तुम्हाला आता मरीन बोललाही नाही. हा मग बरं आहे का, बसेल मी जातो मग. हो वरच आहेत त्या. अरे भाऊ एकदा पाहून घ्या ना बा, बरोबर आहे ना हे.
हो हो बरोबर आहे. हो ते बरोबर लावले ना, जेवढे सांगितले तेवढे फुलं बंद झाले. हो ते इकडून ते ठेवून द्या ना, ते केलं ते इट्स बॉय इट्स गर्ल वाले ते हे उभे केले ते खांबे ते ठेवून द्या आजूबाजूनं. हो हो हे बंगळी सजली की मग ते हा बरं बरं करा करा तुमच्या हिशोबाने करा लवकर लवकर करा आता. बस 5 मिनिटात रेडी. बरं भाऊ तुम्ही जेवले का नसताना जेवले तर जा जेवण सुरू झाले जेवण करून घ्या. हा भाऊ जेवलो आम्ही जेवलो. हो बरं बरं.